हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। जर खरंच तुम्हाला मनापासून एक भावी शिक्षक बनायचं असेल तर टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे। नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, लाईक आणि शेअर जरूर करायचं आहे। सो आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत की मॅडम जी सेट जी एक्झाम आलेली आहे याचे नोटिफिकेशन बद्दल संपूर्ण तुम्ही आम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, बट आम्हाला आता मार्क्स बद्दल सांगा की आम्हाला किती मार्क्स पाडायचे आहेत। हा प्रश्न तुमच्या मनात सुद्धा असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज इथे मिळणार आहे। तुम्हाला फक्त याच प्रश्नाचं उत्तर नाही तर तुमच्या मनामध्ये उद्भवणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओ या फोल्डर मध्ये मिळणार आहे। सो पटकन व्हिडिओ या फोल्डर मध्ये जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती सेट बद्दलची मिळेल, जेणेकरून म्हणजे तुमची सेट असू दे, टेट असू दे, टीईटी, सीईटी असू दे, कोणताही महत्त्वाचा जीआर असू दे, महत्त्वाचे अपडेट असू दे, महत्त्वाचे नोटिफिकेशन असू दे, सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर येतं। आणि आता सध्या सेटची फॉर्म जे आहे ते ट्रेंडिंग वर आहे। 13 मार्चची लास्ट डेट आहे आणि तुम्हा सर्वांना मला सांगण्यात आनंद होत आहे की जी एक्झाम मी 3दा क्वालिफाईड केलेली आहे, सेट एक्झाम, आणि 2दा नेट क्वालिफाय आहे माझी। ठीक आहे, पहिली सेट केले आणि नंतर मग नेट केलं मी। पहिले सेट झाली नंतर नेट झालं। सो एक अपयशापासून मी कशी यशापर्यंत पोहोचली, सो हा अनुभव घेऊन मी तुम्हाला आज सेट साठी शिकवणार आहे, सेट एक्झाम क्रॅक करण्यासाठी मदत करणार आहे, त्या यशापर्यंत पोहोचवणार आहे। म्हणजेच ज्या सब्जेक्ट साठी मी क्वालिफाय आहे तो सब्जेक्ट मी तुमच्यासाठी या 30 एक्झाम साठी मी माझ्या विद्यार्थ्यांना ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी मदत करणार आहे। या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे आणि नक्कीच माझ्या यशाच्या अनुभवापासून ते एक शिकवण्यापर्यंत या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थितपणे शिकवणार आहे। म्हणजे एक नॉर्मली शिकवणं वेगळं आणि त्या एक्झामचा अनुभवासहित शिकवणं याचा आनंद वेगळाच असतो। सो नक्कीच तुम्हाला आपली बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे। आणि इथे प्लॅन आमचा असणार आहे पण यश तुमचं असणार आहे। त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे, कारण आपला प्लॅटफॉर्म असं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे 100% यशाची हमी दिली जाते। का तर त्याच्या मागे सुद्धा रिझन आहे, कारण की इथे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, जे जे बॅचचे विद्यार्थी सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सपर्ट टीम आहे, टीचर्स एक्सपर्ट आहे। तुम्ही बघू शकता जी एक्झाम मी क्वालिफाईड आहे त्याच एक्झाम साठी प्रिपरेशन करत असलेल्या विद्यार्थ्यांना मी शिकवणार आहे। म्हणजे किती क्वालिफाईड टीचर आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत। सो हा एक प्लस पॉइंट आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स जे काय प्रोव्हाइड केले जातात संपूर्ण अपडेटेड व्हर्जन असतो, कोणता जुना व्हर्जन असतो, संपूर्ण अपडेटेड व्हर्जन असतो। बेसिक पासून तयारी करून घेतली जाते, म्हणजे संपूर्ण गोष्टी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केल्या जातात। सो नक्कीच त्यासाठी आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे। ठीक आहे, बस झालं आता। ठीक आहे, आता आपलं जे पॉइंट आहे त्यावर येऊया की मॅडम पास होण्यासाठी किती मार्क्स पाहिजेत। जास्त वेळ घालवणार नाही, अगदी जे आहे ते शॉर्टकट मध्ये बोलून मोकळं होणार आहे आपलं। पहिलं तर तुम्हाला सेट साठी एवढं माहिती आहे, पेपर 1 आहे, पेपर 2 आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही ते बघू शकाल की आपल्या पेपर 1 आणि पेपर 2 हे दिलेलं आहे। याच्यामध्ये 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स असतो। ठीक आहे, एका प्रश्नासाठी 2 मार्क असतात। ठीक आहे, पेपर 1 मध्ये 50 क्वेश्चन असतात। पेपर 1 मध्ये किती तर 50 क्वेश्चन्स असतात। ठीक आहे, काय हे असं होतंय, एक मिनिट, हा 50 क्वेश्चन असतात फॉर 100 मार्क्स। ठीक आहे, पेपर 2 साठी 100 क्वेश्चन असतात फॉर 200 मार्क्स, म्हणजे एकूण किती 300 मार्काचा पेपर असतो, 300 मार्काचा। ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला किती पाहिजेत 40% हवेत, म्हणजेच या 300%चा 40% घेतलं तर 120 मार्क्स तुम्हाला हवेत। ठीक आहे, जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरी मध्ये असणार म्हणजे SC, ST, OBC वगैरे रिझर्व्ड कॅटेगरीचे असणार तर तुम्हाला 35% म्हणजे 300 मार्काचे 35% किती 105 मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे। आता 5चा आकडा येणारच नाही, ते 106च येणार, 1 प्लस येणार, कारण की एक क्वेश्चन 2 मार्कासाठी आहे। ठीक आहे, सो 105 मार्क असणं गरजेचं आहे। ठीक आहे, हे फक्त तुम्हाला सेट क्वालिफाईड असण्यासाठी आहे। सेट क्वालिफाय असण्यासाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे की तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाईड करण्यासाठी एवढं हवंय। ठीक आहे,
पण जर तुम्हाला कट ऑफ मध्ये यायचं आहे, तुमची सेटची एक्झाम क्लिअर करायची, जर तुम्हाला कट ऑफ मध्ये यायचं आहे आणि तुम्हाला सेटची एक्झाम क्लिअर करायचं आहे, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला 60% to 70% असणं गरजेचं आहे. मिनिमम 60% जरी पकडलं तरी 180 प्लस मार्क असणं गरजेचं आहे, ठीक आहे. 180 प्लस किंवा एक बघायला गेला तर 200 प्लस एवढं मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. बट 180 प्लसच्या वरती गेलात तर होऊ शकतं, म्हणजे शक्यता आहे. आणि जर रिझर्व्ह मध्ये गेलात, आता हे ओपन कॅटेगरी मध्ये आहे, जर रिझर्व्ह साठी गेलात तर 10 मार्क कमी करा, म्हणजे 170, ठीक आहे. सो एवढं तुमचं असणं फार गरजेचं आहे. एक तुम्हाला कट ऑफ मध्ये येण्यासाठी, ती एक्झाम क्लिअर करण्यासाठी एवढे मार्क्स पाडले म्हणजेच तुम्ही एक क्वालिफाय होतात, म्हणजे तुम्ही कॉलेजसाठी असिस्टंट प्रोफेसर म्हणून क्वालिफाय आहेत, हे क्वालिफाईड मार्क आहेत. पण कट ऑफ मध्ये येऊन जर एक्झाम क्लिअर करायची असेल तर तुम्हाला 60% to 70% मध्ये असणं गरजेचं आहे, म्हणजे 180 प्लस मार्क्स असणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि याच्यामध्ये सुद्धा जर रिझल्ट असेल तर त्याच्यापेक्षा थोडं 10 मार्क तुम्ही कमी येऊ शकतात, काही हरकत नाही, ठीक आहे. हा तुमचा एवढे तुमचे मार्क्स असणं गरजेचं आहे सेट एक्झाम साठी, ठीक आहे. सो हे करणं एवढं इझी नाहीये. यासाठी आपला पेपर 1 ची सुद्धा संपूर्ण तयारी करून घेतली जाते. आता पेपर 1 जर बघायला गेलं तर पेपर 1 जरा इझी आहे पेपर 2 पेक्षा, कारण की पेपर 2 जे आहे, पेपर 2 हा आपला पीजी साठी, जो आपण पीजी आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर डिग्री करण्यासाठी जो आपला स्पेशल सब्जेक्ट असतो, त्या स्पेशल सब्जेक्ट वर हा असतो. म्हणजे तुमचं पीजी जर मराठी लिटरेचर या हिस्ट्री मधून झालंय तर तुम्ही त्यासाठी तुमचा पेपर 2 चा पूर्ण 200 मार्काचा पेपर असेल. आणि पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. सो आपल्याकडे फक्त पेपर 1 आहे, तर पेपर 2 साठी सुद्धा प्रिपरेशन करून घेतले जातात, तेही संपूर्ण विषयासाठी, ठीक आहे. सो जेवढं होईल तेवढं तुम्हाला अगदी दणक्यात ऍडमिशन घ्यायचं आहे. 8010457760 नंबर आहे, या नंबरवर कॉल करून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. इथे 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार आहे. अगदी बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे. टेस्ट सिरीज नोट सर्व पेपर पॅटर्न नुसार, लेक्चर अनलिमिटेड, संपूर्ण लेक्चर तुमचं बोर्ड स्मार्ट बोर्डवर होणार आहे, ठीक आहे. सर्व काय आणि संपूर्ण गोष्टी तुम्हाला सेटच्या पेपरच्या पॅटर्न नुसारच असणार आहे, ठीक आहे. नेट सेट, आता नेट सुद्धा आहे, बट नेट आता आलेली नाहीये, बट नेटच्या कम्पेअर मध्ये सेट आपली अगदी इझी आहे, ठीक आहे. सेट आणि नेट मध्ये काय फरक आहे, यामध्ये पण विद्यार्थी कन्फ्युज असतात. सेट म्हणजेच तुम्ही तुमचे ज्या, तुमचं आता फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण महाराष्ट्रातलेच कोणत्या कॉलेजमध्ये जाऊन शिकवू शकतो, जर सेट क्लिअर केली असेल, क्वालिफाईड असेल तर, ठीक आहे. नेट म्हणजेच काय, तर जिथे कुठे कोणत्याही स्टेट मध्ये जाणार तुम्ही, राजस्थान मध्ये गेले तर राजस्थान मध्ये कोणत्याही स्टेट मध्ये गेलात तरी तुम्ही फॉर्म फिल करू, तरी तुम्ही त्या कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी तुम्ही आपले क्वालिफाय असतात, ठीक आहे. आणि सेट असेल तर फक्त महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊन ते तुमचं सेटचं काही म्हणजे हे होणार नाही, कारण की तुम्ही एक्झाम महाराष्ट्र या स्टेट मधून दिलेली आहे. सो ते महाराष्ट्र स्टेट पुरतीच असणार आहे, ठीक आहे. नेट दिली तर तुम्ही राजस्थान या दुसरं कोणत्याही स्टेट मध्ये जाऊन तुम्ही शिकवू शकता, ठीक आहे. म्हणून नेट जरा थोडी हार्ड असते सेट पेक्षा. जर नेट क्वालिफाय असेल तर सेट देण्याची गरजच नाही, पण नेट क्वालिफाय नसेल तर सेट तुम्ही देऊ शकता, जेणेकरून एक बोलतात ना आपल्या स्टेट पुरती तुम्ही क्वालिफाईड असणार, ठीक आहे. सो नक्कीच सेट विषयी आणखीन काही माहिती हवी असेल तर त्याची ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, नक्की जाऊन चेक करायचं आहे. आणि आपल्या सोबत म्हणजे आपल्या प्लॅन सोबत, आमचं प्लॅन असणार आहे, त्या प्लॅन सोबत सामील होऊन तुमचं यश तुम्ही साकार करायचं आहे, ठीक आहे. सो नक्कीच आता भेटूयात आपल्या नेक्स्ट लेक्चरला. रोज म्हणजे दुपारी 12 वाजता सेटसाठी लेक्चर होतं, सो त्यासाठी सुद्धा तुमचं वॉर्म वेलकम. सो दुपारी 12 वाजता भेटूयात आपण. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच. बाय.